उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळपासूनच आज बारामती दौऱ्यावर आहेत। सुनेत्रा पवारांकडून विकास कामांच्या पाहणी सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर असून पहाटे 6 वाजल्यापासूनच त्यांनी बारामतीतील विकास कामांच्या पाहणीला सुरुवात केली आहे। बारामतीतील मार्केट यार्ड या ठिकाणी रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ व प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाहणी केली आहे। जय पवार यांचा आज जनता दरबार आहे। बारामतीत दुपारी 12 ते 3 दरम्यान जनता दरबार भरणार आहे। तर बारामतीकरांच्या समस्या या जनता दरबारातून जाणून घेणार आहे। जय पवार यांचा आज जनता दरबार दुपारी 12 ते 3 या दरम्यान जनता दरबार भरणार आहे। तर बारामतीकरांच्या समस्या या जनता दरबारमधून जाणून घेण्यात येणार आहेत। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या माडगाव बायपाससाठी आता नवीन डेडलाईन समोर आली आहे। या बायपासचं काम पूर्ण होण्यासाठी पुढील वर्षाचा फेब्रुवारी महिना उजाडेल अशी माहिती पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने गाड्यांची संख्या वाढवली आहे। त्यामुळे नजीकच्या काळात रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला कोकण रेल्वेकडून हिरवा झेंडा मिळत नाहीये। तर नॅशनल हायवे ठेकेदार यांची तयारी होती, पण कोकण रेल्वेमुळे काम रखडल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय। रेल्वे क्रॉसिंगला जो त्याने आम्हाला प्रेट दिला होता की एक लेंथ आम्ही करणार होतो गणपतीच्या अगोदर, तसं अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सगळे आमची मीटिंग झाली कोकण भवनला आणि त्याच वेळेला सांगितलं होतं। परंतु नंतर कोकण रेल्वेवाल्यांच्या गाड्या वाढल्यामुळे त्यांनी थोडा नकार दिला, बोलले गणपती झाल्यानंतर देतो। आणि म्हणून मग आता मी परत चर्चा केली तर मग पूर्ण इंदापूर असेल मानगाव असेल संपूर्ण जो रस्ता आणि वरची क्रॉसिंग आहे त्या सगळ्या त्यांनी जानेवारीचे प्रेट दिलाय, आम्ही फेब्रुवारीचा मागितलाय। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। नंदुरबारच्या सातपुड्यात टॉवर उभारले पण इंटरनेटच नाही। शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे। दुर्गम भागात इंटरनेटचा खोळंबा झालेला आहे। इंटरनेट अभावी शासनाच्या योजनांपासून नागरिक वंचित आहेत। आपली कनेक्टिव्हिटी आहे त्याचे कॅटेगरी 7 असतो। कॅटेगरी 7 मध्ये त्यांनी जे अजून 32 टावर घेतले ते पण आता आम्ही विनंती केली आहे की USOFनी लगेच सँक्शन करायचे, ते पण सुरू होतील। तर एक सॅच्युरेशन कसं आपल्याला करता येईल हे आपण नक्की बघू। पण चालू करण्यासाठी कसं आहे की फक्त जिल्हा स्तरावरती पॉवर नसते, त्यांचं जे टेंडर आहे ते स्टेट स्तरावरचं आहे BSNLचं। BSNL मध्ये पण भरपूर आता सिस्टमिक चेंजेस होत आहे, ते त्यांची ऑर्गनायझेशन चेंज करत आहे। तर पुढचे 2-3 महिन्यात आपल्याला नक्की दिसेल की हे टावर सुरू होतील आणि रोजचा जे आढावा असतो की किती टावर सुरू आहे किती बंद आहे याचा आम्ही रोज आढावा घेतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।